नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजे VRM स्टुडिओमध्ये। आणि आज आपल्या सर्वांना मी घेऊन आलो आहे वृंदावन अम्युजमेंट पार्क, चाकूर, जिल्हा लातूर येथे। आणि आत्ताच आपण तिकीट काढून मुख्य प्रवेशद्वारापासून आपल्याला ट्रेनने आत आणलेलं आहे आणि दुपारचे 1 वाजल्यामुळे म्हणजे उशीर झाला येण्यासाठी आणि त्यामुळेच आपण पहिल्यांदा जेवण करतोय आणि जेवण ह्या तिकिटामध्येच इन्क्लूड आहे। आणि पहिल्यांदा आपण पहिली राईड घेणार आहोत ती म्हणजे कार स्मॅशिंगची, जी की या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ केला नाही। आणि त्यानंतर आपण आता आलो आहोत बोटिंग करण्यासाठी। बोटिंगसाठी 2 ऑप्शन आहेत। एक तर तुम्ही मोटार बोटिंग आहे, तिचं एक राऊंड आपल्याला इथले जे कर्मचारी आहेत ते एक राऊंड मारतात त्या पूर्ण तळ्याला, किंवा दुसरा एक ऑप्शन आहे पेडलिंग, म्हणजे तुम्ही पेडल करून स्वतः एक 15 मिनिटासाठी 15 ते 20 मिनिटासाठी तुम्ही या तलावामध्ये जिकडे तुम्हाला हवा असेल तिकडे फिरू शकता। म्हणून मी म्हटलं की मोटारपेक्षा ठीक आहे आपण पेडलिंग करूयात, म्हणजे जास्तीत जास्त वेळ आपल्याला तलावामध्ये थोडा आनंद घेता येईल। आणि आज तेवढे पर्यटक नसल्यामुळे 15-20 मिनिटं अर्धा तासही घेतले तरी कुणी काही म्हणलं नाही। आणि या राईड नंतर आपण करणार आहोत जंगल सफारी या ट्रेनमध्ये बसून। ही ह्या अम्युजमेंट पार्कमधली पटरी आहे आणि या पटरीवरून रेल्वे स्टेशन आहे, पटरी आहे आणि ह्या ट्रेनमध्ये बसून ह्या बघा हे स्टेशन आहे। स्टेशनवरून आपण आता एक पूर्ण हा एवढा सारा परिसर आहे वृंदावन अम्युजमेंट पार्कचा, तर त्याचा आपण आनंद घेणार। वेदांशी खुश झालेला आहे, अतिशय सुंदर हा सारा परिसर। आणि हा तलाव बघा, ज्या तलावामध्ये आपण बोटिंग केली त्या तलावाच्या जवळूनच ही रेल्वे जात आहे। आणि वेदांश म्हणला की पप्पा पहा सिंह आहे, आणि मला वाटलं खरोखरचा सिंह आहे, परंतु हा एक सिमेंटचा बनवलेला सिंह होता ना। असे बरेचसे प्राणी आहेत, म्हणजे ह्या जंगल सफारी करताना काही वेळा आपल्याला वाटते खरोखरच आपण जंगल सफारी करतोय। यानंतर ही ड्रॅगन राईड आहे। आता ह्या ड्रॅगन राईडवर आपण बसलेलो आहोत आणि आनंद घेतो आहोत। तर वेदांशलाही खूप मजा वाटली। मला सुरुवातीला वाटलं की तो घाबरतोय की, पण तो घाबरला नाही आणि मी सोबतीला असल्यामुळे त्याला अजूनही आनंद आला। आणि ह्या पूर्ण राईडमध्ये आम्ही फक्त दोघेच होतो। आणि ह्यानंतर आपण बसलो आहोत कॅमल राईडमध्ये। आता ही कॅमल राईड आहे, कॅमल म्हणजे कॅमल्स आहे, मला वाटतं कॅमल म्हणजे ॲक्च्युअल कॅमल असतील, परंतु ॲक्च्युअल कॅमल नाही, ते प्लास्टिकचे कॅमल आहेत आणि त्याच्यावर बसलेलो आहोत आपण। आणि त्यानंतरची आपण पुढची राईड घेतलेली आहे। आता याला कुठली राईड म्हणतात माहीत नाही, परंतु हा झोपाळ्यासारखा काहीतरी प्रकार आहे। वेदांतला मजा वाटली। आणि हा आहे याला देखील मला सांगता येणार नाही काय म्हणतात, गोल गोल राऊंड मारतात, मजा वाटली। वेदांश वेगळ्या, मला वाटलं वेदांश एकटा बसेल की नाही, परंतु तो बसला, व्यवस्थित बसला आणि मी दुसऱ्या सीटवर बसलो। अतिशय मजा आणली, म्हणजे काही वेळ असं वाटलं की आपण अजूनही लहान आहोत। तसं माणसाचं आयुष्य कसं आहे, कुणाचं आयुष्य कधी संपेल सांगतात नाही, त्यामुळे जो क्षण आहे तो तुम्ही आनंदाने जगला पाहिजे। आणि त्यामध्येच इन्क्लूड आहे बघा, जादूगार आहे, याने जादू केली, म्हणजे हे पण त्या पूर्ण आपलं जे पॅकेज आहे एक 700-750 रुपयाचं पॅकेज आहे। या पॅकेजमध्ये सगळं इन्क्लूड आहे। आणि अम्युजमेंट पार्क नंतर याच्या शेजारी अम्युजमेंट पार्कमध्येच एक भगवान श्री शंकराचं व श्रीकृष्णाचं, साईबाबांचं असं एक सुंदर मंदिर आहे। तिथं श्री गणेशी स्थापना आहेत आणि बरोबरीच तिथे श्री बालाजी मंदिर देखील आहे। इथे दर्शन करून आपण आजचा हा दिवस संपवलेला आहे। पूर्ण दिवस लागतो तरी आपण वॉटर पार्ककडे गेलो नाही, त्याच्यामुळे आज आपल्याला हे सर्व पाहता आलं। चला मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।